की 2014 आणि 15 नंतर जवळजवळ प्रत्येक रेपच्या केसमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढले गेले होते. आणि त्या क्षणात माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिला की व्हॉट हॅपन्स टू दीज फोटोज, हे कुठे जातात, काय होते याचं पुढे. जेव्हा ग्रुप मान्यता देतो तेव्हा क्राईम नॉर्मल वाटू लागतं. ऑनलाईन काहीतरी विचित्र वाटलं किंवा मनाला बरं वाटलं नाही तर लगेच मला येऊन सांग, गोंधळल्यासारखं झालं मला येऊन सांग, मी रागावणार नाही, आपण एकत्र हे सॉल्व्ह करू. शाळेत सांगणं सुरक्षित आहे. शाळा साथ मुलाचं देईल, दोष मुलाचा नाही आणि गोपनीयता राखली जाईल. लक्षात ठेवा, मुलांचं संरक्षण हे फक्त सर्व्हेलन्स नियंत्रण नाही. संरक्षण म्हणजे संवाद, ऐकणं, विश्वास. घर डोळ्यासमोर आणा. मोठ्या शहरातलं असो, लहान शहरातलं असो किंवा एखाद्या गावातलंही असो. संध्याकाळची वेळ आहे. आई स्वयंपाकघरात जेवण बनवते आहे. वडील टी व्हीसमोर बातम्या पाहत आहेत. आणि 12 वर्षाचं मुलगा किंवा मुलगी वडिलांच्या फोनवर एक गेम खेळत आहे. सगळं नॉर्मल आहे, शांत, ओळखीचं. आता मला सांगा, या घरात त्या क्षणाला किती जणं आहेत? तर साधं लॉजिक आणि गणित सांगेल 3. पण जर मी तुम्हाला सांगितलं की त्या क्षणी त्या घरात 14 माणसं आहेत, त्या शांत नॉर्मल संध्याकाळी त्या घरात 11 अनोळखी व्यक्ती आहेत. ते सगळे प्रौढ पुरुष आहेत, जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आलेले. ते दारातून नाही, खिडकीतून नाही, ते मोबाईल फोनमधनं आले आहेत त्या घरात. ते स्वयंपाक खोलीत बसले नाही आहेत, नाही टी व्हीसमोर. ते बसले आहेत त्या मुलाबरोबर, त्या मुलासोबत, त्याच घरात. आता ही फक्त एका घराची परिस्थिती नाही, हे लाखो घरांची आजची वस्तुस्थिती आहे. आणि हे सगळं मला खूप जवळून पाहायला आणि समजून घ्यायला एक संधी मिळाली माझ्या कामामुळे. 1986पासून मी वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर रिपोर्टिंग करते आहे. आणि भारतातले अनेक संवेदनशील, वेदनादायक, गुंतागुंतीचे प्रश्न मला जवळून पाहायला मिळाले. सामाजिक, आर्थिक, मानसिक, मानवी, सांस्कृतिक. आणि माझ्या बऱ्याचशा रिपोर्टिंग जे होतं ते हानीबद्दलचं होतं. तर माणसांनी माणसांना केलेली हानी किंवा व्यवस्थानेही घडवलेली हानी. आणि प्रत्येक स्टोरीला एक मानवी केंद्रबिंदू होता. पण माझ्या हल्लीच्या कामात ना माझ्या हल्लीच्या कामाने मला एका वेगळ्याच भूमीत आणून खेचून उभं केलं आहे. आणि तिथे त्या लँडस्केपमध्ये स्टोरीज अजून मानवी आहेत, पण मानवी केंद्र धूसर होत चाललं आहे. कारण इथे हानी थांबत नाही, ती रूप बदलते, ती वेगाने वाढते, ती सीमारेषा ओलांडते आणि शेवटी एक राक्षसी आकार धारण करते. 2019मध्ये अगदी योगायोगानं एक संस्था जी रेप सर्वायवर्सबरोबर मोठ्या प्रमाणात काम करते, त्यांनी मला त्यांच्या कामाबद्दल काहीतरी लिहायला सांगितलं. तर त्यांच्याकडे हजारो केसेसचा डेटा आहे आणि नावं काढून वगैरे त्यांनी मला अनॉनिमाइज डेटा जेव्हा पाठवलं आणि मी ते स्टडी करू लागले तर मला एक पॅटर्न दिसलं त्यात की 2014 आणि 15 नंतर जवळजवळ प्रत्येक रेपच्या केसमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढले गेले होते. म्हणजे ते कृत्य करणारे, असॉल्ट करणारा व्यक्ती किंवा त्याचे साथीदार त्या क्राईमचा फोटो व्हिडिओ काढत होते. आणि त्या क्षणात माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिला की व्हॉट हॅपन्स टू दीज फोटोज, हे कुठे जातात, काय होते याचं पुढे. आणि ना पुढचे माझे 5 वर्ष या संशोधनाच्या प्रवासात मी काढले. इनफॅक्ट आता 2026 6वं वर्ष चालू आहे. आणि 5 वर्षाहून अधिक काळ ह्या कामात मी गुंतवले. आणि आज एक 4 पार्ट डॉक्युमेंटरी सिरीजमध्ये आकाराला आलं आहे ते काम. स्मार्टफोन आणि इंटरनेट, लैंगिकता, सेक्शुॲलिटी आणि इंटिमेसी, जवळीक,
हे कसं बदलत आहे ते गेल्या 5 वर्षात मी खोलात जाऊन पाहते आहे. या प्रवासात बरंच काही अस्वस्थ करणारं समोर आलं आहे. तरुणांवर, महिलांवर, पुरुषांवर होणारे परिणाम. पण मुलांच्या बाबतीत जे मी पाहिलं, ऐकलं, समजून घेतलं, ते सर्वात जास्त वेदनादायक आणि धक्कादायक आहे. तर मित्रांनो, या जर्नीमध्ये मला एक गोष्ट फार ठळकपणे जाणवली, की लहानपणी जेव्हा माझ्यावर हे असं अत्याचार होत होतं, तेव्हा निदान फोन कॅमेरा आणि इंटरनेट नव्हतं. याबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे. तर माझ्या या डॉक्युमेंटरी मालिकेच्या कामात समोर आलेली एक घटना तुम्हाला सांगते. ती मला एका आजीने सांगितली. तिची 12 वर्षाची नात एक चिल्ड्रन्स गेम खेळत होती ऑनलाईन आणि इतरही मुलं होते त्या गेममध्ये, सगळे मित्र आणि खेळीमेळीत असा चॅटिंग होत होता. साधा गप्पा होता, ट्युशन, क्लासेस, खेळ वगैरे. आणि हळूहळू त्या चॅटिंगमधनं त्या मुलीचं पर्सनल इन्फॉर्मेशन काढून घेतलं गेलं, की ती आजीबरोबर राहते, घरात बाबा नाहीत, शाळेचं बस किती वाजता येतं, कुठे थांबतं. नंतर लक्षात आलं की त्या गेममध्ये चॅट करणारी जी मुलं होती ती ॲक्च्युली सगळे प्रौढ पुरुष होते आणि त्यांनी त्या मुलीला पळवून नेलं, तिला किडनॅप केलं आणि तिच्यावर अत्याचार केला. त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढले आणि मग तिला धमकावलं की आता आम्ही टाकतो सोशल मीडियावर, आणि तिला काही ॲप्सवर टाकून दाखवलंसुद्धा. अँड दॅट सायकल ऑफ एक्सप्लॉयटेशन कंटिन्यूड. शेवटी आजीला ते कळलं जेव्हा तिने त्या मुलीच्या अंगावरचे जखमा पाहिल्या आणि मग प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. तर आता असं आहे की ही घटना एक अपवाद नाही आहे आणि ही घटना अपघातही नाही, इट इज प्लॅन्ड. ठराविक पद्धतीने मुलांना ग्रूमिंग करून, म्हणजे आधी त्यांचा विश्वास निर्माण करून मोठ्या प्रमाणावर आज ऑनलाईन एक्सप्लॉयटेशन चालू आहे मुलांचं, जगभरात आणि भारतातही. आणि याचं प्रमाण समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि शिकारी व्यक्तीचे लोक मुलांना ऑनलाईन शोधत असतात. कुठे? जिथे मुलं भेटतात, म्हणजे चॅट रूम्समध्ये, ॲप्सवरती, सोशल मीडियावर. आधी हळूहळू त्यांच्याशी मैत्री करून घेतात आणि मग त्यांच्याकडनं स्वतःहून लैंगिक कॉन्टेंट, अश्लील कॉन्टेंट काढून घेतात. म्हणजे त्यांना प्रवृत्त करतात, त्यांना इतर काहीतरी लाच देतात किंवा त्यांच्यावर दबाव टाकतात, त्यांना धमक्या देतात. तर अनेक केसेसमध्ये आता त्यांना ऑफेंडर्सला प्रत्यक्षात जाऊन फिजिकली हल्ला करण्याची गरजही नाही. मुलांकडून एकदा हे अयोग्य अश्लील कंटेंट बनवून घेतलं तर मग हे फोटोज आणि व्हिडिओज कुठे जातात? तर या प्रश्नाचं उत्तर पुन्हा अस्वस्थ करणारं आहे. तर हे फोटोज, हे व्हिडिओज नाहीसे होत नाही, ते फिरत असतात. तर तुम्ही विचाराल कुठे? साध्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सवर, सोशल मीडियावर, फोटो शेअरिंग ॲप्सवर आणि विशेष म्हणून जे मेसेजिंग ॲप्स आम्ही वापरतो त्याच्यात जे ग्रुप्स असतात त्या ग्रुप्सवर. दीज आर द ॲप्स की तुम्ही आणि आम्ही सगळे रोज वापरतो. शोषणाची एक बाजारपेठ आहे इथे आणि ते डोळ्यासमोर आहे, लपलेली आहे पण ॲक्च्युली डोळ्यासमोर आहे. ही डॉक्युमेंटरी मालिका बनवताना आम्ही अनेक सायबर एक्सपर्ट्स, अनेक सिनियर पोलीस ऑफिसर्सला भेटले आणि त्यांनी जे मला सांगितलं की देर आर काउंटलेस सच ग्रुप्स या एंड टू एंड एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्म्सवर, क्रिएटेड स्पेशली असं कॉन्टेंट शेअर करण्याकरता. काही ग्रुप्समध्ये 200-250 लोक असतात, काही ग्रुप्समध्ये लाखो लोक असतात. आणि एक ग्रुप तुम्ही जॉईन करा, तुम्हाला दुसरे ग्रुप्स जॉईन करायला तिथे लिंक्स मिळतात. ग्रुप्सवर तुम्हाला पॅकेजेस मिळतात, फोटो व्हिडिओचे. तिथे मार्केटिंग होत आहे, तिकडे खरेदी विक्री होत आहे. आणि आय हॅपन टू सी सम ऑफ दीज ग्रुप्स. तर चॅट्स कसे असतात या ग्रुप्सवर तुम्ही स्वतः पहा. अगदी ओपन, निर्लज्ज. म्हणजे इथे मागणी आहे, पुरवठा आहे आणि मागणी रोज वाढत जाते आहे. एक आघाडीची चाइल्ड राईट संस्था आहे, त्यांनी एक महत्त्वाचा रिसर्च केला अँड वॉट दे एक्सप्लेन टू मी की 1 महिना त्यांनी रिसर्च केला. भारतातले 100 शहर, त्यात लोक किती चाइल्ड सेक्शुअल अब्यूज कॉन्टेंट शोधत होते. आणि बिलीव्ह इट ऑर नॉट, फक्त 100 शहर, फक्त 1 महिना
दे फाउंड 50 लाख सर्चेस, 50 लाख सर्चेस आढळून आले त्यांना. आणि त्यात आणखीन वाईट गोष्ट की बऱ्याचपैकी लोक ब्रुटल कॉन्टेंट शोधत होते, की मुलांवर केलेले अत्यंत वाईट अत्याचार, मुलं किंचाळत आहेत, मुलं भीक मागत आहेत की प्लीज असं करू नका, असा कॉन्टेंट लोक शोधत आहेत. भारतात टेक कंपन्या, सोशल मीडिया कंपनीज मॅन्डेटरी रिपोर्ट्स फाईल करतात बिकॉज दॅट इज द लॉ इन आवर कंट्री. आता तिथला डेटा पहा तुम्ही, प्रचंड धक्कादायक दृश्य तुम्हाला तिथेही दिसेल. फॉर एक्झाम्पल, आपल्या आवडीचं एक ॲप आहे वे वी से की फ्रेंड्स आणि फॅमिली एकत्र येतात. मीही त्या ॲपवर आहे, तुम्हीही असाल बरीच जणं. त्या ॲपवर 2021-24च्या काळात मुलांच्या हानीबद्दलचा कॉन्टेंट त्यांना काढावं लागलं, कारण मूलतः ते होतं त्यांच्या प्लॅटफॉर्मवर. आणि इतर प्लॅटफॉर्म्सही बघा, काही अपवाद नाही. आमचं पॉप्युलर शॉर्ट मेसेजिंग ॲप किंवा मुलांच्या विशेष आवडीचं जे फोटो शेअरिंग ॲप आहे, तिथेही परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तर महत्त्वाची गोष्ट आहे की हा एखाद अपवाद नाही, एकटं दुकटं काही प्रकरण आउट ऑफ द वे नाही आहे. आता हे फेनॉमिनन होत चाललं आहे. अँड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ ग्रुप्स. कारण या ग्रुप्सवर जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून एकत्र येतात लोक, ज्यांना या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्ट आहे, की त्यांना विकायचं आहे किंवा बघायचं आहे, विकत घ्यायचं आहे. आणि त्या ग्रुप्सवर ते एक मेंटॅलिटी डेव्हलप करतात, ते एकमेकांना जस्टिफाय करतात की हे सगळं ठीक आहे ना, हे नॉर्मल आहे, लाखो लोक करत आहेत, अरे ह्यात काहीही वेगळं नाही आहे, उलट मुलांना हे असं आवडतं. आणि एका सायकॉलॉजिस्टने मला समजावून सांगितलं, बिकॉज शी वर्क्स स्पेशली विथ पीपल हू हॅव ॲन इन्क्लिनेशन फॉर दिस. ती म्हणाली की जेव्हा ग्रुप मान्यता देतो तेव्हा क्राईम नॉर्मल वाटू लागतं. मी UK पोचले इंटरनेट वॉच फाउंडेशनला भेटायला. दे आर वन ऑफ द लीडिंग ऑर्गनायझेशन्स की ते असा कॉन्टेंट इंटरनेटवरनं काढून घेतात. आणि त्यांनी मला सांगितलं की इंटरनेटवर आज ग्रूमिंग मॅन्युअल्स आहेत, 60-70-80 पानाचे मॅन्युअल्स त्यांना सापडले आहेत, की जिथे ते ऑफेंडर्सला शिकवतात स्टेप बाय स्टेप की कसं मुलांना गुंतवायचं, कसं त्यांना मानसिकरित्या अडकवायचं आणि कसं मग त्यांच्याकडनं अश्लील कॉन्टेंट करून घ्यायचं. बघा, आज जगभर मुलं ऑनलाईन वावरतात, ते तिकडे खेळतात, ते शिकतात आणि त्यात वाईट काहीच नाही. आपण हे बॅन करण्याची गरज नाही. पण प्रॉब्लेम कुठे निर्माण होतात, जेव्हा मेंटली, इमोशनली मुलं अवलंबून होतात. कशावर? लाईक्स, शेअर्स, फॉलोअर्स, लोकप्रियता. कारण हे सगळं आज मुलांच्या मनावर परिणाम करू लागत आहेत. किती जणांनी मला पाहिलं, कोणी दाद दिली, कोणी मला फॉलो केलं आहे, कोणी मला महत्त्व दिलं आहे, मी किती पॉप्युलर आहे, अशा जगात या गोष्टी मुलांना मॅटर करतात. आणि नेमकं ऑफेंडर याच गोष्टीचा फायदा घेतो. ते मुलांना गुंतवतात मानसिकरित्या आणि त्यांच्याकडनं, जसं मी सांगितलं आधी, कॉन्टेंट बनवून घेतात. आणि चाइल्ड सायकॉलॉजिस्ट सांगतात की काही केसेसमध्ये मुलं इतक्या खोलवर मेंटली गुंतवून जातात की त्यांना असं वाटतं की ऑफेंडरकडनं त्यांना प्रेम मिळतं आहे, त्यांना आदर मिळतं आहे, त्यांना सन्मान मिळतं आहे, त्यांना एक ॲक्सेप्टन्स मिळतं आहे, जे घरात लोकांकडनं, त्यांना परिवारकडनं मिळत नाही, आईवडिलांकडनं मिळत नाही. रिसर्च करताना मला एका गुन्हेगारालाही भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांनी जवळजवळ एका वर्षात त्यांनी जवळजवळ 700 लहान मुलींकडनं असा कॉन्टेंट करवून घेतला होता ऑनलाईन. आणि पोलिसांनी जेव्हा त्याचा फोन तपासला, 1000पेक्षा जास्त फोटोज आणि व्हिडिओज होते त्याच्या फोनवर. त्यात एक 8 वर्षाच्या मुलाचाही समावेश होता. आणि प्रकरण कसं उघडकीस आलं, नॉट बिकॉज की कोणीतरी पालकाने कंप्लेंट केलं की असा व्यक्ती माझ्या मुलाला ऑनलाईन हे करतोय. नो, एक 11 वर्षाच्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि आत्महत्येचा केस पोलिसांपर्यंत पोचला आणि इन्व्हेस्टिगेशनमधनं हे सगळं बाहेर आलं. म्हणजे ती 11 वर्षाची मुलगी किती घाबरली होती, किती कंटाळली होती, किती एकटी वाटलं असेल तिला की मी कोणालाही माझं दुःख सांगू शकत नाही बिकॉज नोबडी विल अंडरस्टँड मी. आणि आज हजारो मुलं असे फसलेले आहात. किती त्यांना भोगावं लागतं हे शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. मी ज्या आजीची तुम्हाला कहाणी आधी सांगितली, तिचे हे शब्द माझ्या मनात रुतून बसले आहेत. ती मला बोलली, माझी नात घराबाहेर पडायला घाबरते, कारण तिला वाटतं सगळ्यांनी सगळीकडे तिचे व्हिडिओ पाहिले आहेत
ती हसत नाही, बोलत नाही, खात नाही, झोपत नाही आणि मला तिची अवस्था बघवत नाही. तर मित्रांनो, हे शब्द, हे स्टोरीज मला तरी स्वस्थ बसू देत नाहीत. आणि विषय गंभीर आहे. संपूर्ण मानवजातीसमोर एक आव्हान आहे. इट्स अ चॅलेंज टू अस. आणि याबद्दल मी बोलू तितकं कमी. पण आज तुमच्याकडे काही अशा मोजक्या आणि महत्त्वाच्या गोष्टी मला फक्त ठेवायच्या आहेत, फ्रॉम विच वी कॅन फाइंड अ वे फॉरवर्ड, पुढचा रस्ता. तर प्रिय पालकांनो, मुलांना सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यांना न घाबरवता काही गोष्टी फ्रँकली सांगणं अत्यंत महत्त्वाचं. नंबर 1, ऑनलाईन काहीतरी विचित्र वाटलं किंवा मनाला बरं वाटलं नाही तर लगेच मला येऊन सांग. गोंधळल्यासारखं झालं, मला येऊन सांग. मी रागावणार नाही. आपण एकत्र हे सॉल्व्ह करू. नंबर 2, मोबाईलवर काही लोक खरे नसतात. तर माणसं कितीही गोड बोलत असतील तरी त्यांना काही पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करू नका. आपण ओळखत नसेल तर चॅट करू नका. नंबर 3, तुझं शरीर आणि तुझी माहिती हे पर्सनल आहे. तर तुझ्या शरीराबद्दल कोणी विचारलं किंवा फोटो मागितले किंवा असं सांगितलं की असं कोणाला सांगू नका, इट्स आवर सिक्रेट, तर लगेच चॅट थांबव आणि मला येऊन सांग. मी रागावणार नाही आहे. हे बघा, मुलांना बोलायला आपल्याला सुरक्षित वाटू द्यावं लागेल. कारण लक्षात ठेवा, मुलांचं संरक्षण हे फक्त सर्वेलन्स, नियंत्रण नाही. संरक्षण म्हणजे संवाद, ऐकणं, विश्वास. दिस इज व्हॉट आय हॅव लर्न्ड. आता शिक्षक आणि शाळा काय करू शकतात याबद्दल बोलूया. तर ऑनलाईन सुरक्षितता फक्त एक 1 वीक किंवा 1 लेक्चर असं असू शकतच नाही. आपल्याला कॉन्स्टंट सतत कॉन्व्हर्सेशन करावं लागेल शाळेत. आणि यावरही बोलणं अत्यंत गरजेचं आहे की चुकलं तर काय करायचं. आणि प्रत्येक शाळेत शिक्षकांना प्रशिक्षण पाहिजे की कसं हँडल करायचं असा केस. आणि एक ठरलेला प्रशिक्षित व्यक्ती, काउन्सिलर, टीचर कोणीतरी पाहिजे. आणि मुलांना हे क्लिअरली माहिती पाहिजे की असं काही झालं की मी लगेच यांना जाऊन सांगू शकतो किंवा सांगू शकते. तर तिथे गोंधळ नको. शाळेचा ठाम संदेश असायला पाहिजे मुलांना आणि पालकांना की काय, शाळेत सांगणं सुरक्षित आहे. शाळा साथ मुलाचं देईल, दोष मुलाचा नाही आणि गोपनीयता राखली जाईल. आणि आता समजा एखाद्या दिवशी तुमचं मूल किंवा तुमची नात किंवा तुमचं स्टुडंट तुमच्याकडे आलं आणि असं म्हणाले, आई मी ऑनलाईन माझी माहिती पर्सनल शेअर केली आहे, आता मी काय करू समजत नाही आहे. किंवा बाबा मी माझे फोटो शेअर केले कोणाबरोबर तरी आणि आता तो मला धमकावतोय. टीचर, माय न्यूड्स हॅव गॉट लीक्ड ऑनलाईन. मला फार भीती वाटते, मला अत्यंत लाज वाटते. तर या क्षणाला तुम्ही काय सांगाल, तुम्ही काय रिॲक्ट कराल? मी सांगू का? काहीही विचार न करता पहिलं प्रथम सांगा, मला सांगितलंस त्याबद्दल धन्यवाद, थँक्यू, मला बरं वाटलं की यू कुड ट्रस्ट मी. आता तुला सुरक्षित ठेवणं हे माझं काम आहे, आम्हा मोठ्यांचं काम आहे आणि आपण एकत्र सॉल्व्ह करू. ह्याने लगेच मुलाला कळतं की ओके, आईवडिलांना सांगितलं, टीचरला सांगितलं, ते मी बरं केलं, हे लोक माझ्या बाजूने आहेत. आणि आता कधीही न बोलायच्या गोष्टी म्हणजे, असं का केलंस, सांगितलं होतं ना आत्ताच मी तुला, असं करू नकोस म्हणून. तुझीच चूक असणार नक्की. निर्लज्जपणाचा कळस गाठलायस. इंटरनेट डिस करून टाक तू आता, फोन घे तिच्या हातातनं, तूच बसवलंय डोकीवर. नाक कापून टाकलं शाळेचं. छी बाबा, लाज वाटते की तू माझी मुलगी आहेस. ही अशी वाक्य मुलांना गप्प करणारच. मुलांना प्लीज दोष देऊ नका, लाजवू नका. मुलांनी सांगितलं म्हणजे गुन्हा नाही, न सांगणं मोठा गुन्हा आहे, न सांगणं मोठं नुकसान आहे. हे बघा, गप्प राहणं आता ऑप्शन नाही आणि लाजवणं संरक्षण देत नाही. प्रेम, समजून घेणं, अंडरस्टँडिंग आणि मोकळा संवाद, इथूनच उत्तरांना सुरुवात होते. धन्यवाद.